तर राऊर तालुक्यामधील एका गावामध्ये आज 9वीला शिकत असणारी मुलगी तिच्यावर आज करण्याचा प्रकार आला। तर आम्ही त्या पोराला ताब्यात घेतला असता त्या पोराकडून जबाब घेतला तर त्या पोराने सांगितलं की शिवजयंती सारखा पवित्र सण असताना सुद्धा त्या मुलीला तिने चिठ्ठी दिली। ती चिठ्ठी देऊन तिनं नाकार दिल्यानंतर वारंवार 3 ते 4 दिवस तू मला हो बोल, नाहीतर तुझे वाले वेगवेगळे फोटो काढून वेगवेगळे शाळेतून फोटो काढून तुझ्या बदनामी करीन, तुझ्या आई वडिलांची बदनामी करीन किंवा तुझ्या बापाला धमकी देईल। असं आमचा समाज खूप तगडा आहे, मोठा आहे असा आम्हीच दाखवून तिला हा म्हणण्याचा बळजबरी प्रकार केला। पण त्या मुलींनी आज तर खरंच हिंदू मुलींना मानलं पाहिजे। त्या मुलीला आज हिंदू शरणींना डेअरिंग करून आज तिच्या वडिलांना सांगितलं का पप्पा मला असा शाळेमध्ये त्रास होतोय। तर असं करता तिचे वडील ज्या वेळेस तिथे गेले विचारणा घटनास्थळी त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारत असताना त्या व्यक्तीने माझ्या मुलीला तू मेसेज करून फोन करायला भाग का पाडतो असं विचारणं असता समोरच्या अरबाज नावाचा मुलगा आहे त्या मुसलमानच्या त्या लांडेनी डायरेक्ट त्या मुलीच्या वडिलांच्या पायावर लाथ हाणली। पायावर लाथ हाणून त्या मुलीच्या वडिलांचा पाय मोडला। म्हणजे आज जर मुलीचा बाप जर मुली डेअरिंग करून जर सांगत असेल का मला त्रास होतोय आणि जर वडील जर विचारायला जात असेल आणि विचारायला जाऊन जर मुलीच्या वडिलांचा पाय मोडला तर आज ही सगळ्यात शोकांतिक गोष्ट आहे आपल्या